सुखो बुद्धान उपादो सुखा सद्धम्मदेशना सुखा संघस्स सामग्गी समग्गानं तपो सुखो। बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नांना त्रिवार अभिवादन करतो। बोधिसत्व गुणोपेतक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये द्वारका आई युवराज शिरसाट परिवाराच्या वतीने आज आपल्या सामूहिक आजीविकेमधून एका बुद्धपुत्रांना भोजनदान देऊन आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य संपादन केलं आहे। या कुशल कर्माच्या बलाने बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नाच्या बलाने संपूर्ण शिरसाट परिवारांना त्यांच्या जीवनामध्ये सुख समाधान आयुष्य वर्ण आणि बल प्राप्त हो। तुम्हा सर्वांना सुद्धा तुमच्या जीवनामध्ये सुख समाधान आयुष्य वर्ण आणि बल प्राप्त हो अशा प्रकारचे मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करतो। त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम असं पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगल कामना मंगलमैत्री भावना व्यक्त करून आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तीन रत्नांच्या प्रती श्रद्धाभाव उत्पन्न करून तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे ग्रहण करावे। या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये शिरसाट परिवारांनी अत्यंत स्वादिष्ट अशा प्रकारचं भोजनदान देऊन आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य संपादन केलं आहे। निमित्त आहे माता रमाईचं जे रूप आहे आणि ऑलरेडी बाबासाहेबांच्या आणि बुद्धांचे तर आहेच, रमाईचं रूप सुद्धा आपल्या घरामध्ये आणलं। आता अलीकडच्या काळामध्ये श्रद्धा संपन्न उपासक उपासिका बाबासाहेबांच्या समवेत माता रमाईच्या बुद्ध रूपाला सुद्धा आपल्या एक पूजे स्थानासाठी किंवा पूजेसाठी ठेवत आहे। चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे, कारण माता रमाईचे अनंत उपकार आहेत आपल्यावर, आहे की नाही। माता रमाईच्या उपकाराची आपण परतफेड कधी करू शकत नाही, कारण बाबासाहेब असं म्हणतात की रमाईसारखी पत्नी जर मला लाभली नसती तर कदाचित माझ्या जीवनामध्ये एवढं मोठं महान कार्य मी करू सुद्धा शकलो नसतो। आणि त्यामुळे अनंत आणि असीम उपकार ज्या महापुरुषांचे आपल्यावरती असतात, माता रमाईचे सुद्धा आपल्यावरती उपकार आहेत, बाबासाहेबांचे सुद्धा आपल्यावरती उपकार आहेत, आणि त्या उपकाराची परतफेड आपण करू शकत नाही। या संसारामध्ये जे महापुरुष असतात तर त्या महापुरुषांच्या उपकाराची आपण कधीही परतफेड करू शकत नसतो। त्यांनी सांगितलेला जो काही मार्ग आहे, बाबासाहेबांनी महत् प्रयासाने आपल्याला बुद्ध तत्वज्ञान दिलं बघा, बुद्धांचा धम्म दिलेला आहे, आणि बुद्धांचा धम्म दिल्यामुळे बुद्ध तत्वज्ञानाचं अनुसरण करणे, आचरण करणे, त्यानुसार जीवन जगणे आपलं नैतिक असं कर्तव्य आहे। कारण बाबासाहेब आपले आदर्श आहेत आणि आपल्या आदर्शांचं ऐकणे किंवा त्यानुसार जीवन जगणे, कारण 1956 साली बाबासाहेबांनी बघा आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा दिलेली आहे। चंद्रमणी महास्तवीरांच्या मार्गदर्शनाखाली बाबासाहेबांनी स्वतः दीक्षा घेतली, पंचशील बाबासाहेबांनी ग्रहण केलं, आणि त्यानंतर बाबासाहेबांनी स्वतः आपल्या बांधवांना 22 प्रतिज्ञा सुद्धा म्हणजे दिलेल्या आहे की नव्याने बौद्ध धर्माचा ज्याने ज्याने स्वीकार केला त्यांना बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा सुद्धा दिल्या। त्या 22 प्रतिज्ञामध्ये मग पंचशील सुद्धा आलेला आहे, दान पारमिता सुद्धा आले आहे, आर्य अष्टांगिक मार्ग सुद्धा आला आहे, मैत्री करुणा मुदिता, जेवढे काही बुद्ध तत्वज्ञानाचा मूळ सिद्धांत आहे तर तो मूळ सिद्धांत त्या ठिकाणी 22 प्रतिज्ञामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। आणि त्यामुळे बाबासाहेब असं म्हणतात की आता नव्याने तुम्ही बौद्ध धर्माचा स्वीकार करत आहात, आणि नव्याने तुम्ही बौद्ध धर्माचा स्वीकार करत असल्यामुळे तुमची फार मोठी आता जबाबदारी आहे। पहिले सुरुवातीला जे काही तुम्ही जीवन जगत होते कर्मकांडामध्ये, अंधश्रद्धेमध्ये, बुवाबाजीमध्ये, ईश्वरवादामध्ये किंवा रूढी आणि परंपरेमध्ये जे काही तुम्ही जीवन जगत होते, तर आता ह्या सगळ्या सर्व प्रकारच्या गोष्टी तुम्हाला सोडून द्याव्या लागणार आहेत, आणि आता नव्याने तुम्हाला बुद्ध तत्वज्ञानानुसार जीवन जगावं लागेल अशा प्रकारे बाबासाहेबांनी आपल्याला आदेश दिला। आणि त्या काळामध्ये असंख्य लोकांनी बघा आपल्या घरातील सर्व प्रकारचे देवदेवता असतील त्यांना काढून फेकलं, कर्मकांड, ईश्वरवाद, आत्मा परमात्मा या सर्व प्रकारच्या संकल्पनेला त्यांनी नष्ट केलं। बाबासाहेबांनी सांगितलं की शिका, तुम्ही शिकल्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये प्रगती होणार नाही। अनेक लोक आपले शिकले बघा, एक ना मोठ्या हुद्द्यावरती आहेत, कोणी जॉब करतो, कोणी
चांगल्या प्रकारच्या व्यवसायामध्ये गुंतलेला आहे, कोणी वकील आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर आहे. म्हणजे हे सर्व प्रकारचं जे भौतिक परिवर्तन आपल्याला पाहायला मिळत आहे, तर बाबासाहेबांच्या शिका या आदेशाला अनुसरून आपला समाज शिकला आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांनी आध्यात्मिक आणि भौतिक सुद्धा प्रगती केली आहे. म्हणजे दोन गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण बघा बाबासाहेबांनी आपल्याला दिल्या. एक बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षणाचा जो काही संस्कार आहे तो संस्कार सुद्धा बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे. आणि आज घडीला जेवढी काही आपली प्रगती आहे, जे लोक चांगले शिकले तर त्यांची प्रगती आहे, जे लोक नाही शिकले तर ते आजही त्याच अवस्थेमध्ये तशा प्रकारचं जीवन जगत आहेत. आणि त्यामुळे बुद्ध तत्वज्ञानाला समजून घेत असताना आता तुम्ही पंचशील ग्रहण केला आहे, कारण बुद्ध तत्वज्ञान हे मानवी मनाला परिशुद्ध करण्यासाठी, मानवी मनाला निर्मळ करण्यासाठी बुद्धाचं तत्वज्ञान आहे. आता 5 शील आपण घेतले, एक ना, प्राण्यांची हिंसा करणार नाही, चोरी करणार नाही, व्यभिचार करणार नाही, खोटं बोलणार नाही, निंदानास्ती करणार नाही, चहाडीचुगली करणार नाही, व्यर्थ बडबड करणार नाही आणि कुठल्याही प्रकारच्या नशिली पदार्थाचं सेवन करणार नाही. अशा प्रकारचे 5 तत्व, 5 सिद्धांत आपण धारण केले. भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये जो जो मनुष्य या 5 तत्वाचं आपल्या जीवनामध्ये अनुसरण करतो, आचरण करतो, तर तो खऱ्या अर्थाने सुखाला प्राप्त होत असतो. आणि त्यामुळे आपण सातत्याने धम्माचं आचरण केलं पाहिजे. बुद्धाबद्दल, धम्माबद्दल आणि संघाबद्दल आपल्या मनामध्ये अतूट श्रद्धा असली पाहिजे. आपण वंदनेमध्ये म्हणतो ना, नथी मे शरणं अय्यं, बुद्धो मे शरणं वरं, धम्मो मे शरणं वरं, संघो मे शरणं वरं, एतेन सच्चवज्जेन होतु मे जय मंगल. बुद्धाशिवाय, धम्माशिवाय आणि संघाशिवाय माझं कुठल्याही प्रकारचं श्रद्धास्थान नाही आहे. म्हणजे बाबासाहेबांनी फक्त आपल्याला हे जे दिलं तर केवळ द्यायचं म्हणून बाबासाहेबांनी दिलं नाही आहे, तर बाबासाहेब बघा प्रत्यक्ष रूपाने त्याचं आचरण करत होते, प्रत्यक्ष रूपाने त्याचं अनुसरण करत होते आणि त्यांनी स्वतः त्याचं अनुसरण केलं, स्वतः आचरण केलं. आणि बाबासाहेब असं म्हणतात की जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जर सुख प्राप्त करायचं असेल तर तुम्ही सुद्धा या सर्व प्रकारच्या तत्वाला, सिद्धांताला तुम्ही समजून घेतलं पाहिजे, जाणून घेतलं पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे बाबासाहेबांची बुद्धाबद्दल एवढी श्रद्धा होती बघा, कारण श्रद्धा ही अतूट असली पाहिजे, श्रद्धा ही चंचल नसली पाहिजे, श्रद्धा ही बदलणारी नसली पाहिजे. म्हणजे एका बुद्ध धम्म संघावरती आपली श्रद्धा आहे तर केवळ 3 रत्नावरती आपली श्रद्धा असली पाहिजे. म्हणजे बाबासाहेबांची अतूट श्रद्धा होती बघा. एकदा बाबासाहेब जेव्हा काठमांडूला जात असतात सभेसाठी, तर काठमांडूला सभेसाठी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी बाबासाहेबांच्या सोबत बाबासाहेबांच्या दुसऱ्या पत्नी माईसाहेब सुद्धा होत्या, त्यांचे भाऊ बाळू कबीर सुद्धा होते, वराळे गुरुजी सुद्धा होते आणि आणखी काही सदस्य बाबासाहेबांच्या सोबत त्या सभेसाठी गेले होते. तर दुसऱ्या दिवशीचा प्रसंग बघा, म्हणजे कबीर माईसाहेब तर ऑलरेडी म्हणजे ब्राह्मणच होत्या आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये तो भाव उत्पन्न होतात. बाकीचे सुद्धा सहकारी बघा, काठमांडूला जर तुम्ही कधी गेलात, कोणी गेलं नाही गेलं ना, हा गेला, तुम्हाला गेला तर कधी समजा वेळ भेटला आयुष्यामध्ये तर जा घर सोडून. घर सुटलं तर समजून घ्या, नाही सुटलं तर मग राहिला इथंच, आहे की नाही, कारण घर सुटलं पाहिजे ना. तर आहे का, बुद्धगयाच्या टूरमध्ये लोक जात असतात, बुद्धगयाच्या टूरला जर गेले तर लोक काठमांडूला सुद्धा म्हणजे जातात. तिथे सुंदर असा एक स्तूप आहे भगवंताचा. तर अशा पद्धतीने लोक तिथे बाबासाहेब सुद्धा गेले. पण काठमांडूला एक विशेष दुसरं एक प्रसिद्ध स्थळ आहे, पशुपतीनाथाचं मंदिर आहे. तुम्ही पिक्चरमध्ये वगैरे बघितलं असं, तर पशुपतीनाथाचं मंदिर काठमांडूला आहे. तर बाकीचे जे सविता कबीर असतील, बाळू कबीर असतील, वराळे गुरुजी असतील किंवा अन्य बाकीचे सर्वजण बाबासाहेबांना असं म्हणतात की चला आता आपल्याला वेळ आहे तर पशुपतीनाथाच्या मंदिरामध्ये आपण जाऊया. तर बाबासाहेब असं म्हणतात की मी काही येणार नाही, तुम्ही जाऊन या. आणि ते सर्वजण जातात. तर दुसऱ्या दिवशी आता बाबासाहेब प्रसिद्ध होते, फेमस होते त्या काळामध्ये, तर लगेच नेपाळ टाइम्समध्ये बातमी आली की बौद्ध धर्माचा स्वीकार करणारे डॉक्टर B.R. आंबेडकर हे पशुपतीनाथाच्या मंदिरामध्ये देवाचं दर्शन घेण्यासाठी गेले. असं हेडलाईन आली डायरेक्ट पेपरला. वास्तविकता बाबासाहेब गेले होते का? नाही गेले होते, पण बाबासाहेबांच्या सोबत जे काही सहकारी होते ते गेले होते. तर मग दुसऱ्या दिवशी पत्रकार बाबासाहेबांकडे येतात आणि बाबासाहेबांना म्हणतात की डॉक्टर B.R. आंबेडकर तुम्ही जर बौद्ध धर्माचा स्वीकार करत आहात, मग तुम्ही जर बौद्ध धर्माचा स्वीकार करणार आहात तर तुम्ही मग पशुपताच्या मंदिरामध्ये कशासाठी गेले? तुम्ही गेले होते का दर्शन करण्यासाठी वगैरे, असं तसं बाबासाहेबांसोबत चर्चा करतात. तेव्हा तिथे बाबासाहेब असं म्हणतात, नथी मे शरणं अय्यं, बुद्धो मे शरणं वरं, धम्मो मे शरणं वरं,
संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन हो तुम्ही जय मंगलम. माझं बुद्धाशिवाय, धम्माशिवाय आणि संघाशिवाय कोणत्याही प्रकारचं श्रद्धास्थान नाही आहे. म्हणजे एवढ्या ठामपणे बाबासाहेब सांगतात की बुद्धाशिवाय मी कोणाला मानत नाही, धम्माशिवाय मी कोणाला मानत नाही, संघाशिवाय मी कोणाला मानत नाही. माझ्या जीवनामध्ये हे 3 रत्नाच्या व्यतिरिक्त अन्य कुठल्याही प्रकारचं श्रद्धास्थान नाही. दुसरा प्रसंग जर बाबासाहेबांच्या जीवनातला बघायचा झाला असेल तर बघा, रमाईवरती बाबासाहेबांचं खूप प्रेम होतं. तसं पती आपल्या पत्नीवर प्रेम करतोच, आहे की नाही, परंतु रमाईवरती बाबासाहेबांचं खूप प्रेम होतं. कारण बाबासाहेब सांगतात की रामू, मी तुला जसं सुख पाहिजे तसं देऊ शकलो नाही, मी तुला कुठल्याच प्रकारच्या तुझ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करू शकलो नाही. कारण बाबासाहेब शिक्षणासाठी देश विदेशामध्ये जात असत, रमाईला फार कमी वेळ देत असत. आणि त्यामुळे रमाई भोळी होती, श्रद्धा म्हणजे तिची श्रद्धा होती देवी देवतांच्या प्रती, उपास तापास रमाई करायची. बाबासाहेब तिला समजून सांगायचे, पण रमाई असं म्हणायचे की ठीक आहे, हे खोटंही जरी असेल तरी सुद्धा माझी श्रद्धा आहे, मी हे करणार आहे, अशा पद्धतीने रमाई सांगायची. आणि रमाई बाबासाहेबांसोबत बघा, बाबासाहेबांच्या समोर एक इच्छा व्यक्त केली होती रमाईने. कोणती केली होती? हा, ही रमाई म्हणत होती, बाबासाहेब मला पंढरपूरला जायचं आहे, मला पंढरपूरचं दर्शन घ्यायचं आहे. बघा बाबासाहेब काय म्हणतात, एका बाजूने बाबासाहेब असं म्हणतात की पंढरीचा विठ्ठल हा बुद्धच आहे. ऐका, मला जर आयुष्य लाभलं तर मी सिद्ध करून दाखवतो की विठ्ठल हा दुसरा तिसरा कोणी नसून हा बुद्धच आहे, असं बाबासाहेब म्हणतात. आणि दुसऱ्या बाजूने रमाईला समजावून सांगताना असं म्हणतात की रामू, तो विठ्ठल आपल्याला दर्शन देत नाही. ऐका, तो विठ्ठल आपल्याला दर्शन देत नाही. मग जो विठ्ठल आपल्याला दर्शन देतच नाही, कारण तेव्हा लोक जाऊ देत नव्हते, जर जो विठ्ठल आपल्याला दर्शन देतच नाही आहे तर मग त्या विठ्ठलाकडे जाऊन आपण काय करणार आहोत? रामू, आपण एक नव्याने पंढरपूर निर्माण करू, जिथे समता असेल, जिथे स्वातंत्र्य असेल, जिथे बंधुभाव असेल, तिथे कुठल्याही प्रकारचा भेदभाव वगैरे राहणार नाही. आणि बघा, रमाई ते पाहायला नव्हती, आज बघा पंढरपूर सारखं नागपूर आपल्याला पाहायला मिळतो. हजारो लोक, लाखो लोक दीक्षाभूमीला 14 ऑक्टोबरच्या दिवशी, विजयादशमीच्या दिवशी जात असतात. म्हणजे आपल्या पत्नीची इच्छा सुद्धा बाबासाहेबांनी पूर्ण केली नाही. काय केली नसेल बरं? काय विचार केला असेल बाबासाहेबांनी? जर समजून घ्या, बाबासाहेब जर पंढरपूरला रमाईला घेऊन गेले असत काय झालं असतं? हेडलाईन तर नाही, ते तर समजा बनलीच असते तेव्हाची. पण येडे लोक आपले म्हणजे दुसरीकडे कुठं जाण्याच्या ऐवजी साऱ्या पंढरपूरच्या यात्रा सुरू झाल्या, आहे की नाही? म्हणजे वारकरी कमी आणि या महाराजांच्या वारकऱ्या सुरू झाल्या असत्या. मग का म्हणल्यास बाबासाहेब रमाईला पंढरपूरला घेऊन गेले, आहे की नाही? मग बाबासाहेब रमाईला जर पंढरपूरला घेऊन गेले, मग आम्ही का जाऊ नये, आहे की नाही? आता लोक काळाराम मंदिरामध्ये मागच्या वेळेस ते येऊ दिले नाही लोकांमध्ये, सत्याग्रह केले लोकांनी. काय गरज आहे तुम्हाला सत्याग्रह करायची? बाबासाहेबांनी त्या काळामध्ये जो सत्याग्रह केला त्याचा अर्थ वेगळा होता. तिथे बाबासाहेबांना समता प्रस्थापित करायची होती. जर तुम्हाला तिथे येऊ देत नाहीत आहेत, बघा शिकले सवरले लोक आता मागे 1-2 महिन्यापूर्वी काळाराम मंदिर तिथे लोकांनी आंदोलन वगैरे केले की का देवळामध्ये आम्हाला येऊ देत नाही, कशाला पाहिजे तुम्हाला देवळामध्ये? बाबासाहेबांनी ज्या अर्थाने तो सत्याग्रह केला तो अर्थ पूर्ण झाला, ती चळवळ पूर्ण झाली, त्याची आता विशेष गरज नाही. परंतु लोकांच्या डोक्यामध्ये मात्र वेगळ्या प्रकारचं ते भूत असल्यामुळे किंवा वेगवेगळ्या प्रकारचं आचरण करण्याची सवय असल्यामुळे मनुष्य काही सोडत नाही. एक तुम्हाला उदाहरण देतो बघा, तसं वेळ मला फार कमी आहे कारण तिकडे चोखामेळाला जायचं आहे, शिबिर आहे. एकदा काय प्रसंग झाला बघा, एकदा एका प्रवासामध्ये एका ट्रेनमध्ये एक भंतेजीला एक मुलगा भेटत असतो, तरुण मुलगा असतो. आणि तो मुलगा तरुणपणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे कर्म असतात. तर त्याच्या हातामध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे धागे म्हणजे बांधलेले असतात. तो वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारतो भंतेजींना, भंतेजी त्या प्रश्नाचे उत्तर वगैरे देतात. आता त्या मुलाला समजून सांगण्याची पद्धत वेगवेगळी असते. डायरेक्टली सांगता येत नाही कधी कधी काही गोष्टी, कारण डायरेक्टली जर समजा सांगितल्या कधी कधी विरोध सुद्धा होतो. तर मग भंतेजी त्याला उदाहरण देतात समजून सांगताना. ते म्हणतात की समजून घ्या, एक विवाहित स्त्री आहे, जे लग्न झालेलं आहे, अशी विवाहित स्त्री आहे आणि ज्या घरी तिला दिलेलं आहे, ज्या घरी त्या स्त्रीला दिलेला आहे, तर त्या घरी सुरुवातीला तिच्यासोबत खूप चांगल्या प्रकारचा व्यवहार केला जातो. आणि त्यानंतर तिला नवऱ्याकडून त्रास होतो, तिला सासूकडून त्रास होतो, तिला सासऱ्याकडून त्रास होतो, तिला घरातील जेवढे काही सदस्य असतात त्या सर्व प्रकारच्या सदस्याकडून त्रास तिला होत असतो. तिला असं वाटतं की चालूच राहते, कारण संसारामध्ये या छोट्या मोठ्या गोष्टी असतात, वाद होणे, भांडण होणे, विवाद होणे, तंटा होणे, हे सर्व व्यवहारिक गोष्टी आहेत.
आणि ती सहन करत राहते, हळूहळू हळूहळू सहन करत राहते. तर त्यांचा जो त्रास आहे तो हळूहळू हळूहळू वाढत राहतो. आणि एक दिवस मात्र अशा प्रकारच्या टोकाला तो त्रास जातो की तिला असं वाटतं की आता आपल्याला मृत्यू येऊ शकतो. आणि अशा प्रकारचा मृत्यू येण्यापेक्षा आपण यांच्याकडे कशाला राहिलं पाहिजे, आपण सोडून गेलं पाहिजे, आपल्या पित्याकडे आपण गेलो पाहिजे. कारण माता पित्याची अत्यंत एकुलती एक मुलगी असते, तिच्याबद्दल तिचं खूप प्रेम असते, तरी सुद्धा ती आपला संसार चांगला व्हावा. आजही बघा अनेक महिला भगिनी अशा प्रकारचं दुःख भोगतात की जेणेकरून आपला आपला संसार सुखपूर्वक झाला पाहिजे, आणि तीही सहन करते. परंतु शेवटी मात्र तिला ते दुःख सहन होत नाही, आणि ती आपल्या पित्याला सांगते की मी इथे काही राहणार नाही, मी आता म्हणजे सासरी येणार आहे, कारण मला आता त्रास हा असह्य होत आहे. आणि मग पिता तिला घरी घेऊन जातात. घरी घेऊन गेल्यानंतर काही दिवसानंतर ती खूप चांगल्या प्रकारचं जीवन जगते. म्हणजे हळूहळू हळूहळू तिच्या तब्येतीमध्ये सुधारणा होते, हळूहळू सर्व पूर्ववत होते, आणि अत्यंत सुंदर अत्यंत चांगल्या प्रकारे तिचं आरोग्य सुद्धा संपन्न होत असते. आणि संपन्न होत असताना ती खूप चांगल्या प्रकारचं जीवन जगते. तर शेवटी एक दिवस बाजाराचा दिवस असतो, आणि त्या बाजाराच्या दिवशी तिच्या पित्याला काहीतरी काम असतं, तर ते बाहेर निघून जातात. आईला काहीतरी काम असतं, आई निघून जात असते. म्हणजे घरामध्ये कोणीही राहत नाही. आणि मग तिला घरी घरी पिता सांगतात की तुला बाजाराला जावं लागेल, आणि बाजारामध्ये तुला बाजार करून आणावं लागेल. पूर्वीच्या काळामध्ये बघा गावाकडे खेड्याकडे आताही बाजार केले जातात, आठवडी बाजार असतात. आता शहरामध्ये बघा सर्व काही भेटतं, परंतु खेड्यामध्ये आठवडी बाजार असतात. तो बाजार संपला का काही नसतं. तर ती म्हणते ठीक आहे जाते मी बाजारामध्ये. आणि बाजारामध्ये गेल्यानंतर ती बाजार करत असते, आणि बाजार करत असताना तिला जो तुझा म्हणजे तिचं मग पुन्हा विवाह सुद्धा होतो. आणि विवाह झाल्यानंतर ती खूप चांगल्या प्रकारे जीवन, दुसरा जो तिचा पती असतो खूप तिच्यावर प्रेम करत असतो. तिचे सासू सासरे जे सर्व घरातील मंडळी तिला खूप चांगल्या प्रकारची वागणूक सुद्धा देत असतात, आणि ती अत्यंत सुखपूर्वक असते, अत्यंत सुखपूर्वक. आणि तिच्या घरचे लोक तिला म्हणजे बाजारासाठी म्हणजे पाठवत असतात. तर ती बाजाराला जाते. बाजारामध्ये गेल्यानंतर मात्र ती बाजार जेव्हा करते, तर जो तिचा म्हणजे जो पती असतो, तर तो पूर्व पतीची तिला बाजारामध्ये भेट होत असते. आणि पतीची बाजारामध्ये भेट झाल्यानंतर तिला ओळखते, बोलणं वगैरे चालणं असतं. म्हणजे वादविवाद तर होतात, सगळं सगळं सोडचिठी होत असते, पण भेटतो तर मग ती बोलते. तर बोलता बोलता समजून घ्या, मग ते बोलत राहतात. पुन्हा मग एकमेकांना फोन करतात, बोलतात वगैरे सगळ्या गोष्टी. आणखी पुन्हा त्यांचे ते म्हणजे बोलणं चालणं चालू होते. आणि बोलणं चालू चालू असताना अनेक वेळा मग तिच्या मनामध्ये पुन्हा तो जो पती असतो, कारण त्याचा काही विवाह वगैरे झालेला नसतो, तर तो पुन्हा म्हणतो की तू पुन्हा म्हणजे माझ्याकडे ये, अशा पद्धतीने तिला समजावून सांगत असतो. आणि तिची सुद्धा मानसिकता द्विधा मानसिकता होते, त्याला ती भेटायला सुद्धा जात असते. अशा पद्धतीने हळूहळू हळूहळू त्यांचे भेटणं वगैरे वाढत असतात. तर भंतीजी म्हणतात की अशा स्त्रीला तुम्ही काय म्हणसाल, तू काय म्हणशील किंवा तुम्ही काय म्हणसाल, काय म्हणसाल सांगा ना. हा, चरित्रहीन स्त्री म्हणाल आपण, आहे की नाही. म्हणजे अगोदर काय होतं, अगोदर किती त्रास होता, किती दुःख होतं. नवरा दुःख द्यायचा, सासरे दुःखी द्यायचे, ऐक ना, सर्व प्रकारचे घरचे लोक दुःखी द्यायचे. पुन्हा ज्या घरी तिला द्यायला गेलं तिथं मात्र अत्यंत सुख होतं, चांगल्या प्रकारचं जीवन जगत होते, चांगल्या प्रकारचं सर्व काही सुखसुविधा तिला होत्या. म्हणजे एवढ्या प्रकारच्या सुखसुविधा असून सुद्धा पुन्हा ती जे दुःख तिला भोगावं लागत होतं, त्या दुःखाला ती पूर्णपणे विसरते, आणि पुन्हा त्या दुःखामध्ये जाण्यासाठी तयार होते, तिची मानसिकता सुद्धा तयार होते. तर अशा प्रकारे जेव्हा भंतेजी त्याला सांगतात, तर ते म्हणतो की भंतेजी तर खूप म्हणजे चरित्रहीन स्त्री आहे, खूप वाईट स्त्री आहे, तिला तर समजा मारायला पाहिजे, तिला म्हणजे अनेक प्रकार तो अपशब्द सुद्धा वापरतो, तिला अशा प्रकारचं बोलायला पाहिजे. तर मग भंतेजी म्हणतात, जर समजा तिला जर समजा असं बोलायचं असेल, तर तू जे वागत आहे म्हणजे तू जे वागत आहे, तर तुला काय म्हणलं पाहिजे, म्हणजे तो हातामध्ये धागे वगैरे त्या सगळ्या गोष्टी बांधतो. आणि म्हणजे उदाहरण आहे. आता तुम्हाला काय मला सांगायचं ते सांगतो. हे उदाहरण आहे की नाही, हे उदाहरण आहे. म्हणजे बघा पूर्वी काय कसं होतं आपलं जीवन, पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला खाण्यासाठी भेटत नव्हतं, पूर्वीच्या काळामध्ये चांगले वस्त्र घालण्यासाठी सुद्धा मिळत नव्हते. आता बाबा म्हणजे वयस्कर आहे, तर बाबाला त्या गोष्टी अनुभवल्या असतील, आहे की नाही. आपण तर समजा तरुण आहोत, किंवा आम्हाला तेवढं काही म्हणजे त्याचा अनुभव नाही. पण पूर्वीच्या काळामध्ये बघा भोजन मिळत नव्हतं स्वादिष्ट. पूर्वीच्या काळामध्ये वस्त्र जर घेतलं, नवीन वस्त्र जर दुकानातून घेतलं, तर त्या वस्त्राला चिखलामध्ये आणि मातीमध्ये असं शेणामध्ये
त्याला कालवा लागत असं आणि ते वस्त्र घाण करावं लागत असे आणि त्याच्यानंतर ते वस्त्र घालावं लागत असे. फेकून फेकून असं फेकून दिलं जातं, ऐक ना, हातामध्ये सुद्धा दिला जातो. एवढा तिरस्कार होता. घर सुद्धा चांगल्या प्रकारचं मध्ये घर बांधण्याचा, खायलाच मिळत होतं, घर बांधण्याचा काय विषय आहे. म्हणजे अशा पद्धतीनं जीवन जगत असताना म्हणजे ईश्वरवाद असेल, कर्मकांड असेल, बुवाबाजी असेल, या सर्व प्रकारच्या गोष्टीमध्ये रूढी आणि परंपरेमध्ये जे सर्वतः दुःखपूर्ण अशा प्रकारचं जीवन जगत होते लोक. बाबासाहेबांच्या पुण्याईने बघा एवढा मोठा पवित्र सद्धम आपल्याला प्राप्त झाला. बाबासाहेबांच्या पुण्याईने पुन्हा एवढ्या प्रकारचं सुखपूर्वक जीवन जगत आहोत. आणि एवढ्या प्रकारचं सुखपूर्वक म्हणजे आता बघा आपल्याकडे बंगला आहे, आपल्याकडे गाडी आहे, ऐक ना, आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचं दागदागिने आहे, चांगल्या प्रकारचं वस्त्र आहे. रोज आणि रोज जर तुम्ही म्हणलं की पंचपक्वान्न खाऊ शकतो, तर रोज बघा आज पुरणाची पोळी, खीर, भाकर, चपाती, 2-3 भाज्या, इथं एक भाकर भेटत नव्हती खायला, तर आता बघा 3-3 आयटम आहे की नाही. म्हणजे चटणी खायला पोळी, पुरणाची पोळी खा, वरण खा, भात खा, भाजी खा. पूर्वी बघा पोळी कधी मिळायची, जर एखादा उत्सव असेल, एखादा सणवार जर असेल, तर समजा त्या सणवाराला सुद्धा दुसऱ्याकडून काही म्हणजे उसणवारी करावी लागत असे. सध्या आज सण आहे, त्या सणाला म्हणजे अशा प्रकारे स्वादिष्ट खायला मिळत होतं. आज मात्र आपल्याला तुम्ही जेव्हा मनसाल तेव्हा खाऊ शकता, काहीही खाऊ शकता, कसंही खाऊ शकता. आज आपली खीर काजू बदामची बनते, काजू बदाम मनुके पिस्ता काय काय खिरीमध्ये राहते. आता आम्ही खात नाही तो भाग वेगळा, पण समजून घ्या खिरीमध्ये सगळे आयटम असतात. म्हणजे एवढं चांगल्या प्रकारचं एकंदरीत जीवन जगत आहो. मग एवढं जर समजा चांगल्या प्रकारचं जीवन जगत असताना सुद्धा आपण पुन्हा जर त्या मार्गाकडे पुन्हा जात असेल, तर मग आपल्याला काय म्हणावं. बाबासाहेब 22 पद्यामध्ये काय म्हटलं, मी गौरी गणपती यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. मग आजही लोक गणपती बसवतात, ऐक नाही, देव्या बसवतात बघा आजही लोक, ऐक नाही. म्हणजे तुम्ही बसवला का मला माहित नाही जरी सांगायला मी उदाहरण, कारण अनेक लोक ऐक ना, अनेक लोकांच्या घरामध्ये आहे, हा अनेक लोक बघा. म्हणजे बघा तुम्ही, एवढं जर बाबासाहेबांनी सांगला आपल्याला, एवढ्या गोष्टी शिकवल्या बाबासाहेबांनी, म्हणजे आता कसं आपण सुखपूर्वक आहोत आणि सुखपूर्वक जीवन जगून सुद्धा आपण पुन्हा बघा कर्मकांडामध्ये, ईश्वरवादामध्ये, बुवाबाजीमध्ये, अंधश्रद्धेमध्ये. तुम्हाला जर त्या गणपतीसारखं लेकरू झालं तर काय करसाल तुम्ही. एखाद्या माता भगिनीला जर समजून घ्या, एखाद्या मुलाला सोंड आली समजून घ्या आली समजून घ्या, येतच नाही ते पण आली समजून घ्या, तर काय म्हणसाल तुम्ही त्याला, वा 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 गणपती जन्मास आला असं म्हणसाल काय. असं म्हणणार नाही तुम्ही, म्हणजे त्याला फेकून देसाल, अरे हे काय जन्मास आलं मला. कारण बाळ कसं जन्मास येतो, गोंडस बाळ पाहिजे, सुंदर बाळ पाहिजे. एवढे चांगले चांगले फोटो लागतात घरामध्ये, एवढे सुंदर सुंदर बाळाचे, का किंवा आपलं बाळ सुद्धा सुंदर झालं पाहिजे, आहे की नाही. मग मला सांगा, जर समजा आपल्याला ब्लड लागत आहे, ऐक ना, आपलं समजा आपल्या शरीरात रक्त कमी झालं, तर आपल्या शरीरात रक्त कमी झाल्यानंतर इथे बी पॉझिटिव्हला बी पॉझिटिव्हच लागते, ऐक ना, ओ पॉझिटिव्हला ओ पॉझिटिव्हच लागते, सी पॉझिटिव्हला सी पॉझिटिव्हच लागते. मग जर समजा हे सगळं एकमेकाला लागते, माणसाला हत्तीचं डोकं कसं काय लागते, ऐक ना, माणसाला हत्तीचं डोकं कसं काय लागलं. म्हणजे किती म्हणजे समजण्यासारखी गोष्ट आहे की नाही. म्हणजे एका व्यक्तीला म्हणजे कृष्णाचा कोण पोरगा असते म्हणतात, असं म्हटलं जातं. आणि कशापासून निर्माण झाले, तर पार्वतीच्या मळापासून निर्माण झाला म्हणतात. आता तिने किती दिवस आंघोळ केली नव्हती काय माहित, की एवढा तिचा मळ निघाला, की त्या मळानं गणपती तयार झाला असं म्हणतात, आहे की नाही. म्हणजे मन आहे अशी लोक म्हणतात, आपल्याला काय माहित. त्याच्या साहित्यामध्ये असा उल्लेख आहे. म्हणजे जर मळाने तयार होत असेल तर ती किती घाण असेल, आहे की नाही. मग जर समजा आपण 1 दिवस आंघोळ केलं नाही, 2 दिवस आंघोळ केलं तर आपल्या शरीराचा वास येऊन जातो, आहे की नाही. तर म्हणजे अशा पद्धतीने मग एवढं आपल्याला बघा समजते. काय सत्यता आहे का त्याच्यामध्ये, बिलकुल सत्यता नाही आहे. मग जी गोष्ट सत्य नाही आहे, तर ती गोष्ट जर आपण करत असेल, तर त्या स्त्रीसारखं आहे की नाही आपलं. म्हणजे सुखाचं जीवन सोडून द्या आणि पुन्हा पुन्हा त्याच दुःखाच्या जीवनामध्ये जा. आता तुमच्याकडे पैसा आहे, आता तुमच्याकडे धन आहे, म्हणून तुम्ही गणपती बसवता, तुम्ही देव्या बसवता, तुम्ही काय कंदोऱ्या करता, अंदोऱ्या करता, काय काय करता ते करता, आहे की नाही. म्हणजे बघा जिथे खायला मिळत नव्हतं आपल्याला, आज बघा कशी आपण उधळपट्टी करता. येणाऱ्या काळामध्ये फार भयंकर परिस्थिती राहणार आहे बघा. आज तुम्ही शिक्षणाच्या बाबतीत जर विचार केला, तर लहान लेकराला म्हणजे 1 वर्षाचा मुलगा जर असेल केजी नर्सरीमध्ये, तर नर्सरीमध्ये सुद्धा 50,000, 20,000, 1,00,000 अशा प्रकारे लेकराला तुमच्या द्यावं लागेल. नर्सरीमध्ये 1,00,000 दिले समजा, फर्स्ट मध्ये, सेकंड मध्ये, थर्ड मध्ये, फोर्थ मध्ये, असं 1-1 लाख रुपये जर तुम्ही खर्च करताय आज घडीला,
तर तुम्हाला तुमचा मुलगा 12वी पर्यंत MA पर्यंत जाण्यासाठी 20-25 लाख रुपये त्याला खर्च करावे लागणार आहे. आणि 25-30 लाख रुपये तुम्ही खर्च करून सुद्धा तुमच्या मुलाला नोकरीची हमी नाही आहे. कारण खाजगीकरण आहे आणि खाजगीकरण असल्यामुळे त्यामुळे इतर फालतू कामामध्ये, फालतू गोष्टीमध्ये, वाईट गोष्टीमध्ये जी विनाकारण आहे, काही उपयोग नाही आहे, अशा गोष्टीमध्ये पैसा खर्च न करता आपल्या मुलांना आपण उच्च दर्जाचं शिक्षण दिलं पाहिजे. बघा, आज घडीला म्हणजे महानगरपालिकेच्या ज्या काही शाळा आहेत, गव्हर्नमेंटचे जे काही स्कूल आहेत, ते पूर्णपणे बंद होत आहेत हळू-हळू आणि ते स्कूल बंद होऊन आता प्रायव्हेट होत आहेत सर्व शाळा, आहे की नाही? क्लास बघा, 11वी-12वीच्या कॉलेजमध्ये कोणीच जात नाही पोरं. बिलकुल जात नाहीत 11वीच्या-12वीच्या कॉलेजमध्ये. आणि ट्युशन बघा, 50,000चं ट्युशन, 1,00,000चं ट्युशन, 2-2 लाखाचं ट्युशन. आणि ट्युशन जरी नाही लावलं तर मग त्यांच्यामध्ये न्यूनगंड निर्माण होतो. ते अभ्यास करत आहेत, मला ट्युशन नाही असा विचार करतात. बघा, शाळेमध्ये सुद्धा तेच शिकवलं जातं. पण खाजगीकरण असल्यामुळे बघा, म्हणजे लाखो रुपये ट्युशनसाठी खर्च द्यावा लागतो. जिथे फुकट मिळत होतं तिथे आज तुम्हाला लाखो रुपये खर्च करावा लागतो. आणि त्यामुळे आपला जो पैसा आहे तो पैसा आपल्या लेकरांच्या शिक्षणासाठी आपण वापरला पाहिजे, इतर कामामध्ये वापरला नाही पाहिजे. कारण येणाऱ्या काळामध्ये फार म्हणजे परिस्थिती गंभीर होणार आहे बघा. आणि त्या हिटलर सारख्या लोकांना सध्या प्रलोभन दिल्या जात आहेत. हिटलर तुम्हाला माहित आहे, म्हणजे जगाला जिंकण्यासाठी निघालेला हिटलर, ज्याने पहिलं युद्ध, दुसरं युद्ध, महायुद्ध म्हणजे केलं आहे, तर त्या हिटलरची विशेषता होती, तो हिटलर म्हणजे कोंबडीचे सगळे पंख तोडून घ्यायचा, सगळे कोंबडीचे पंख तोडून घ्यायचे आणि त्या कोंबडीला तो दाणे टाकायचा. म्हणजे दाणा टाकला, घेतला का पंख तोडून घ्यायचा, दाणा टाकला का पंख तोडून घ्यायचा. असं करता करता सगळे कोंबडीचे पंख तो काढून टाकतो. पण त्या कोंबडीला तो दाणे टाकत असतो, दाणे टाकतो. त्या कोंबडीला समजत नाही की हे आपले सगळे पंख काढून घेत आहे. पंख काढल्यानंतर तिला किती वेदना होत असतील, किती दुःख होत असेल. पण त्या सर्व प्रकारच्या वेदनेला ती सहन करते. कशामुळे? कारण समोर दाणे टाकल्यामुळे. हे आपला हिटलर तुम्हाला दाणे टाकायला, चलो लाडकी बहीण 1500 रुपये, ऐकणार ते लाडकी बहीण करण्यासाठी तुम्हाला म्हणजे इकडे 2-2, 3-3 हजार रुपये खर्च व्हायला बायला. काम सोडून देतात, दिवस 2-2 दिवस, 3-3 दिवस, 4-4 दिवस आणि 1500 रुपये. आता निवडणुका संपल्या की तुमचे 1500 रुपये बंद आहे. म्हणजे तुमच्या अगोदर गेलेले पैसे जे ते काढायसाठी गेले, आधार कार्ड 50 रुपयात भेटतात, 500 रुपये घेते आधार कार्ड करायला, 100 रुपये घेते, 200 रुपये घेते. म्हणजे त्या हिटलर सारखं बघा प्रलोभन दिल्या जात आहे. आणि तुम्हाला गुलामगिरीकडे पुन्हा म्हणजे वळायला जात आहे. तुम्ही रोज कामाला जाता, काम तुमचे बंद होतात, त्या कामाचा तुमचा मजुरी त्या दिवशीची नष्ट होते. म्हणजे अशा प्रकारे आपण समजून घेत नाही की लोक आपल्याला कशा पद्धतीने, बघा आता आला होता तुमचा तिथं सभा झाली होती, 200-200 रुपये वाटले बघा. म्हणजे ही जी गुलामगिरी आहे, तर ही गुलामगिरी बघा आपल्याला गुलामगिरीकडे घेऊन जाणारी पावलं आहे. ऐक ना, राशन देणं, हे देणं, ते देणं, म्हणजे आपली जी क्रिया आहे, ऐक ना, मेहनत, परिश्रम हे सर्व करण्याची जी गोष्ट आहे, तर त्यामुळे सर्व पूर्णपणे नष्ट होत आहे. तुम्हाला गुलामगिरीकडे घेऊन जाण्याचे कार्यक्रम सगळे चालू आहेत बघा. आणि त्यामुळे सातत्याने आपली स्मृती जागरूक ठेवली पाहिजे. बाबासाहेबांनी बघा महत् प्रयासाने हा धम्म दिलेला आपल्याला. बाबासाहेबांचे 4 मुलं बघा पटापटा मृत्यूला प्राप्त झाले. बाबासाहेबांची इंदुमती मृत्यूला प्राप्त झाली, राजरत्न गेला, रमेश गेला, ऐक, बाबासाहेबांची मुलं बघा मृत्यूला प्राप्त झाले. आणि एवढे एवढे परिश्रम, एवढे मेहनत. बाबासाहेबांची पत्नी, प्रिय पत्नी रामो 37 वर्षा, म्हणजे ती फक्त 37 वर्षाचं वय माता रमाईचं होतं तेव्हा ती मृत्यूला प्राप्त झाली. कशामुळे? माता रमाईला केवळ अन्न कमी मिळाल्यामुळे, औषधी न मिळाल्यामुळे, तिची स्वतःला काळजी न घेतल्यामुळे माता रमाई मृत्यूला प्राप्त झालेल्या. आणि एवढा मोठा त्याग, एवढं मोठं परिश्रम बाबासाहेबांनी आपल्यासाठी केलं. आणि एवढा पवित्र आपल्याला सद्धम्म दिला बघा. आपल्या लोकांना समजत नाही. आजही लोक गणपती बसवतात, देव्या बसवतात, कंदुऱ्या करतात. ह्या सर्व प्रकारच्या गोष्टी, या रूढी आणि परंपरेला आपण नष्ट केलं पाहिजे, नाहीसे केलं पाहिजे. पूर्ववत आपली मानसिक गुलामगिरी निर्माण नाही झाली पाहिजे. ही मानसिक गुलामगिरी आहे बघा, ही मानसिक गुलामगिरी आहे. कारण आपल्याला दिसत आहे की त्याच्यामध्ये काही सत्य नाही आहे, काही तथ्य नाही आहे. दुसऱ्याने केलं म्हणून आपण करायचं, अशी भावना जर आपली असेल तर आपण अधोगतीकडे जात आहोत, आपण दुःखाकडे जात आहोत. आणि त्यामुळे या सर्व प्रकारच्या गोष्टीला आपण नष्ट केलं पाहिजे, नाहीसे केलं पाहिजे. शुद्ध धम्माचं आपण अनुसरण केलं. हा वर्षावासाचा पवित्र असा कालखंड आहे. आपल्या नजदीकच्या विहारामध्ये आपण गेलं पाहिजे. आता गेल्या 6 उपवास शिबिर झाले बघा, या जळगाव शहरामध्ये म्हणजे चोखामेळामध्ये सातत्याने दर संडेला म्हणजे शिबिर असतात. दिवसभरापर्यंत धम्म आचरण तुम्हाला करता यावं या दृष्टीने शिबिर असतात बघा. 40-50 लोक असतात. जळगावमध्ये का फक्त 40-50 लोक आहे का? बिलकुल नाही. हजारो लोक, लाखो लोक आपले आहे. पण लोकांना मात्र धम्म आचरण म्हटलं की
करावं वाटत नाही बघा. मौज मजा आनंद ह्या सगळ्या गोष्टी लोकांना कराव्या लागतात आणि मौज मजेमुळे आपलं जीवन हे बर्बाद होत असते. है ना? मौज मजेमुळे आपलं जीवन हे नष्ट होत चाललेलं आहे आणि त्यामुळे आपण सतर्क राहावं, जागरूक राहावं आणि आपल्या जीवनामध्ये बुद्ध तत्वज्ञानाचं आपण खूप चांगल्या प्रकारचं आचरण करावं, अनुसरण करावं. आज या मंगलमय प्रसंगी वेळ कमी असल्या कारणाने अधिक न बोलता आज शिरसाट परिवाराने अत्यंत स्वादिष्ट रुचकर अशा प्रकारचं भोजनदान देऊन आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य केलेलं आहे. या संपूर्ण कुशल कर्माच्या बलाने बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नाच्या बलाने शिरसाट परिवारांना व तुम्हा सर्वांना सुद्धा तुमच्या जीवनामध्ये सुख समाधान आयुष्य वर्ण आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छित आणि पार्चित मनोकामना ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी व्यक्त करून ही धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.